कपिल सिब्बलांची वाक्य किंवा त्यांचा युक्तिवाद म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आहे आणि न्यायमूर्तींचा निर्णय नाही आहे. ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार, ते मांडतायत. आतापर्यंत राम मंदिराच्या भूमिकेसंदर्भात असेल, 370व्या कलमासंदर्भात असेल, त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या होत्या. परंतु त्यांनी जे काही भूमिका मांडल्या त्या काही सत्य नाही आहे किंवा ब्रह्मवाक्य नाही आहेत. न्यायाधीश यावरती निर्णय देतील. राम मंदिराचा तुम्ही उल्लेख केला होता, काय भूमिका होती राम मंदिराच्या वेळी? त्यांनी सुद्धा राम मंदिराच्या वेळी निवडणुकीनंतर निर्णय द्यावा राम मंदिराच्या संदर्भातला अशा अनेक मुद्दे वेगवेगळे मांडले होते. ते म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही आहे. कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर हे सांगितलं जात आहे वारंवार पद्धतीनं की आमदार अपात्र जर तेव्हा केले गेलेले असते म्हणजे त्या प्रकरणाचा किंवा आमदार अपात्रतेच्या मुद्द्या किंवा त्या मुद्द्याचा निवडणूक पक्ष आणि चिन्ह देण्यावरती झालेला आहे. हा मुद्दा त्यांच्याकडनं वारंवार पद्धतीने मांडला जातो. पुन्हा तेच सांगायचे. 370व्या कलमाच्या जेव्हा रद्द केलं त्यावेळी सुद्धा वक्फ बोर्डाच्या विषयी सुद्धा त्यांनी वेगवेगळी मतं मांडली होती. ते त्यांच्या अशिलाच्या बाजूने बोलत असतात. शेवटी ते वकील आहेत, त्यांच्याकडे आलेल्या पार्टीची. पहिला प्रश्न समजून घ्या कारण तुमचा पक्ष आणि चिन्ह हे आमदारांच्या खासदारांच्या मतावरती देण्यात आले. एक सांगायचं आहे की न्यायालयीन हा मुद्दा आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, कपिल सिब्बल म्हणतात ते खरं असतं किंवा ते म्हणजेच ब्रह्मवाक्य असतं तर न्यायालय कशाला असते? कपिल सिब्बल न्यायमूर्ती कशासाठी असते? न्यायमूर्ती निर्णय घेतील. कपिल सिब्बल यांनी सर्वच यंत्रणावर नाराजी व्यक्त केली, सुप्रीम कोर्टावर पण नाराजी व्यक्त केली, विधानसभा अध्यक्षावर नाराजी व्यक्त केली आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांनी घाई केली पक्ष आणि चिन्ह द्यायची आणि त्यामुळे अपात्रतेचा मुद्दा निकाली निघण्याच्या अगोदरच त्यांनी पक्ष आणि चिन्ह दिलं आणि त्यामुळे तबेल्यातून घोडा पळून गेला. कपिल सिब्बल हे युबीटीचे वकील आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही का अपेक्षा करता की ते आमच्या बाजूने बोलतील? ते आमच्या विरोधातच बोलणार. त्यात वेगळं काय? कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे हे मी पुन्हा सांगतो. त्याकरता न्यायमूर्ती आहेत आणि न्यायमूर्ती याच्यावरती निर्णय देतील. पण निवडणूक आयोगानं घाई केली असं त्यांचं म्हणणं आहे. एक मुद्दा समजून घ्या. तुमचा पक्ष आणि चिन्ह ठरवताना आमदारांची मतं. पुन्हा तेच म्हणायचं आहे की कोर्टामध्ये हा विषय सुरू आहे. न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देणार आहेत. कपिल सिब्बल हे म्हणाले, कपिल सिब्बल ते म्हणाले, कपिल सिब्बल असे म्हणतात, कपिल सिब्बल अरे ते तसंच म्हणणार. ते युबीटीचे वकील आहेत, ते आमचे वकील नाही आहेत. तुम्ही विसरलात वाटतं. त्यामुळे ते त्यांचीच बाजू मांडणार. फक्त मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे, कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे. त्याकरता न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्तींसमोर ते त्यांची बाजू म्हणते. यापूर्वी सुद्धा ईव्हीएमच्या बाबतीत पण कपिल सिब्बलांनी वेगवेगळी मतं मांडलेली. तेव्हा पण तुम्ही असंच म्हणत होता ईव्हीएम रद्द होणार. प्रश्न हा आहे की तुमचा पक्ष आणि चिन्ह तुमच्याकडे देताना साधिक आली टेस्टनुसार सिब्बल जो काही युक्तिवाद करतायत ते युबीटीचे वकील म्हणून युक्तिवाद करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया मी रिप्लाय देणं मला योग्य वाटत नाही. त्याकरता न्यायमूर्ती आहे. सर, साधिक आली केसनुसार तुमच्या पक्षाकडे ज्या पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमदार खासदारांची मतं आहेत आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा यामध्ये महत्वाचा होता. त्यामुळं हा मुद्दा महत्वाचा आहे. कपिल सिब्बल म्हणतात म्हणून नाही, ट्रिपल टेस्टमध्ये सर्वात शेवटचा मुद्दा आमदार खासदारांची मतं हा आहे. आमदार खासदारांची मतं तुम्हाला माहिती आहे की आमदार खासदार कोणाच्या बाजूने होते? एकनाथ शिंदेच्याच बाजूने. म्हणून तर आमदार पात्रतेचा निर्णय अगोदर व्हायला पाहिजे होता. आणि मी पुन्हा सांगतोय, आम्ही एकसंध पक्ष आमचा आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्यानुसार आम्ही एकसंघ विषय आहे. फुटाफुटी हा आमच्या दृष्टीने विषय नाही आहे. आम्ही आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचाराशी बांधील, हिंदुत्वाच्या विचाराशी हा पक्ष बांधील ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.